नमस्कार, मी बाजीराव गावकर, India 24 लाईव्हचे संपादक. आज आपण अशा एक बिझनेस आयकॉनशी आपण भेटणार आहोत. गेली 20 वर्ष इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये ते मोठं नाव आहे त्यांचं. ॲडव्हर्टायझिंग, इव्हेंट आणि कॅटरिंग या व्यवसायामध्ये 20 वर्षाचा मोठा अनुभव असलेले जीटी ग्रुपचे प्रोप्रायटर सुशांत टक्करगी सर. नमस्कार सर, आपण नमस्कार, नमस्कार सर. इथं आल्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुम्ही मला ह्या आपल्या चॅनलवरती बोलवलंत आणि मला हा आपला मंच उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहे. सर, आपला जीवन प्रवास थोडासा सांगताय? ॲक्च्युली 2007ला मी ह्या क्षेत्रात आलो. 2007 मध्ये म्हणजे आमच्या फुल फॅमिलीमध्ये तसा बिझनेस कुणी केला नाही. सगळे माझे वडील सहाय्यक जिल्हा निबंधक होते. माझ्या बहिणी वेल एज्युकेटेड, त्या पण सगळ्या ऑफिस याच्यामध्येच सगळे आहेत. नोकर. हां, नोकरदारवर आहे. आणि माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं की बिझनेस करायचा आणि आपल्यामुळे मिनिमम 10 कुटुंब चालली पाहिजेत. आणि आज मला या गोष्टी अभिमान आहे की माझ्यामुळे एक 10 कुटुंब चालतात आणि त्यांचा उदरनिर्वाह माझ्या ह्याच्यावरती चालतो. 10 म्हणा किंवा 10 पेक्षाही जास्त. हे माझं पहिल्यापासून लक्ष होतं आणि मी ते साध्य केलेलं आहे. आणखीन पुढं जायचं आहे. बघू आता कसं काय काय होतं. सर, या क्षेत्रामध्ये तुम्हाला येण्यासाठी प्रेरणा कुणाकडून मिळाली? ॲक्च्युली तसं म्हटलं तर माझे ह्या क्षेत्रातले गुरु जर म्हटले तर शिवप्रसाद पाटील, अमर पाटील सर. म्हणजे त्यांच्यामुळं ह्या क्षेत्रात मी आलो, असं म्हटलं तरी मला वावगं ठरणार नाही. ह्या क्षेत्रातले माझे ते गुरु आहेत. त्यामुळं मी त्यांना माझ्या गुरुस्थानी मानतो. गेली 20 वर्ष तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करताय. हं. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युली एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्याच्या घरातला जो कार्यक्रम असो, शुभ कार्य जे असतं ते अविस्मरणीय, संस्मरणीय करणं, ह्यालाच इव्हेंट मॅनेजमेंट म्हटलं जातं. ओके. एखादा मोठा इव्हेंट आपल्याला सक्सेसफुल जर करायचा असेल, तर त्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा कार्यक्रम तुम्हाला सक्सेसफुल जर करायचा असेल, तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होणं फार गरजेचं आहे. ते प्लॅनिंग झाल्यानंतर तुमचं टीमवर्क फार महत्त्वाचं आहे. टीमवर्कशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. टीम तुमची जेवढी चांगली असेल, तेवढा तो कार्यक्रम चांगला होतो. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे रिस्क म्हणजे कसे काही इव्हेंट्स करताना एखादं नैसर्गिक आपत्ती पण उद्भवू शकते किंवा काही कुठल्याही पद्धतीचं असतं, त्याच्यासाठी आपण प्रिफर राहणं फार गरजेचं प्लॅन असतं. बी पाहिजे. प्लॅन बी, प्लॅन सी आपल्याकडं रेडी असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी म्हणजे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन. जोपर्यंत तुमचं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, तोपर्यंत म्हणजे हे काय करण्यात म्हणजे अर्थ नाही, असं म्हटलं तरी चालेल. रिझन नको, रिझल्ट पाहिजे. हां, रिझल्ट नको, रिझल्ट पाहिजे 100%. त्या ठीक. इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये तुमची सुरुवात कशी झाली? 7 एप्रिल 2007ला माझं ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण झालं. त्यावेळी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवप्रसाद पाटील सर आणि अमर पाटील सर ह्यांचा एक उद्यम एक्स्पो म्हणून इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये इव्हेंट मॅनेज करण्यासाठी इव्हेंट टीम आपली पूर्ण त्याच्यामध्ये आपण सक्रिय केली. त्याच्यानंतर आपण बिग बाजार वगैरे, स्टार बाजार, डी-मार्ट ह्या वेगवेगळ्या कंपन्यांसाठी आपण म्हणजे मॅनपॉवर सप्लाय म्हणा किंवा ॲडव्हर्टायझिंग म्हणा, या बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्या. रोड शो म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी सुरुवात केली. तिथून आपली खरी सुरुवात झाली. मग आता तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये फक्त कार्पोरेट इव्हेंट घेता की ऑल ओव्हर सगळे इव्हेंट? नाही, नाही, नाही. मी सगळेच इव्हेंट्स घेतो. ऑल टाइप्स ऑफ इव्हेंट्स माझ्याकडे होतात. अगदी तुमचं म्हणजे घरातलं कुठलंही शुभकार्य जर असेल, तर ते शुभकार्य आमच्याकडे होतं. म्हणजे कुठलं होत नाही असं काही नाही. आम्ही सगळी शुभकार्य ऑल ओव्हर करतो. सगळे तुम्ही? ऑल ओव्हर सगळी शुभकार्य करतो. हो. सर, 20 वर्षाच्या या प्रवासामध्ये तुम्ही काय शिकला? 20 वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. कारण तुमच्यावरती जर ग्राहकांचा विश्वास जर बसेल, तर तुमच्याकडं त्या अनुषंगाने ऑटोमॅटिकली तुमचं कस्टमर वाढत जातं. म्हणजे माउथ पब्लिसिटी एक्झॅक्टली माउथ पब्लिसिटी जे म्हणतो आपण. तर ते माउथ पब्लिसिटी होत जाते आणि माझा 20 वर्षाचा असा अनुभव आहे, की मी ॲडव्हर्टायझिंगवरती कधीच खर्च केला नाही. म्हणजे माझ्या स्वतःच्या बिझनेससाठी. कारण माउथ पब्लिसिटीमुळं माझं एवढं कस्टमर वाढत गेलं आणि कस्टमरचा एकदा विश्वास बसला, की कस्टमर कुठंच जात नाही. म्हणजे एकेका घरातले मी 8-8, 10-10 कार्यक्रम केलेले आहेत. अगदी म्हणजे त्यांचं घरातला साखरपुडा, लग्न, डोहाळे जेवण, बारसं, वाढदिवस असे एकेका घरातले केलेले आहेत. त्यामुळे माझं कस्टमर मला माहिती आहे, की कुठं जात नाही माझ्याकडे आलं की. एखादा इव्हेंट वॉव फील होण्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते किंवा त्याच्या पाठीमागची मेहनत काय असते? एखाद्या क्लायंटसाठी
त्याचं जे शुभकार्य असतं ते शुभकार्य त्याच्यासाठी एक 5 ते 6 तासाचं असतं. परंतु त्याच्यासाठी आम्हाला कितीतरी तास आधी प्लॅनिंग करावं लागतं. कितीतरी तास आधी आपल्याला टीमवर्क करावं लागतं. त्याच्यानंतर ते कार्यक्रम सक्सेसफुल होतो आणि त्याच्यानंतर जे क्लायंटच्या चेहऱ्यावरचं सॅटिस्फॅक्शन असतं, ते फार महत्त्वाचं असतं तुमच्या. आता ह्या एखादा वेडिंग इव्हेंट जर असेल त्याच्यात किती वेंडर तुम्हाला टाईप करून त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी करावी लागते बाबा, तेवढे वेंडर घेऊन तुम्हाला ते इव्हेंट पूर्ण कव्हर एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेंडर्स बरोबर आपल्याला कोऑर्डिनेट करावं लागतं. अगदी भटजींपासून ते तुमच्या घोडाडोली. म्हणजे घोडा आला, डोली आली, बँड आला. बरोबर. त्याच्यानंतर तुमचे हे केटरिंगची टीम आली, मंडपची टीम आली, फ्लॉवर डेकोरेशन आलं. असे भरपूर व्हेरियंट्स आहेत, की एकटा माणूस हँडल करतो आणि मग ते पुढं आउटपुट मिळतं त्याचं. एखादं वेडिंग घरी असलं तर 2 वर्ष आपण प्लॅनिंग करतोय, लग्नाचं प्लॅनिंग असतं. हं, तुम्ही तर दररोज वेडिंग वेगवेगळी करताय. एका दिवशी 3-3, 4-4 इव्हेंट करताय. बरोबर. कसं हँडल करता तुम्ही? नाही, टीम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं. मगाशी म्हटलं ना मी टीम मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट या 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. एकेका इव्हेंट म्हणजे एकेका लग्नाच्या इव्हेंटला, मुहूर्ताच्या टायमिंगला आपण 3-3 लग्न हँडल केलेले आहेत. ते आपल्याला म्हणजे 20 वर्षाचा जो अनुभव आहे तो तिथं मला उपयोगी पडतो. कसं आहे, ग्राहकांचं, कस्टमर्सचं ज्यावेळी ते एखादं त्यांच्या घरामध्ये शुभकार्य होत असतं, म्हणजे थोडक्यात लग्न होत असेल, तर ते साधारण 6 महिने, वर्षभर प्लॅनिंग करतात. बरोबर. ते प्लॅनिंग ज्यावेळी करतात, त्यांचं जे प्लॅनिंग असतं, ते आपण रिस्क म्हणून स्वीकारतो. बरोबर. कारण एखादा कार्यक्रम सक्सेसफुल करणं, रिस्क म्हणजे कसं, की तेवढी जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागते बरोबर. आणि ती जबाबदारी आपल्याला म्हणजे अगदी कडेपर्यंत न्यावी लागते. ते टीम ते तुमच्याकडे असल्यामुळं टीमवर्क करावं लागतं. त्या टीमच्या म्हणजे टीमवर्क हा त्याच्यामध्ये आलंच. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी एक टीम ठेवावी लागते. हायरिंग करायला लागते. हायरिंग करावी लागते आणि ती प्रत्येक टीम आपल्या त्या टीमकडनं काम करून घेणं हीच जबाबदारी असते. म्हणजे ह्याच्यात रिस्क मोठी असते. रिस्क मोठी पण तुमचे असते. टीम मॅनेजमेंट आहे, हो, तेवढं नॉलेज आहे. बरोबर. दररोजचं तुम्ही ते काम करता, त्यामुळे ते बरोबर. इझी होऊन जातं. बरोबर, बरोबर. एखादा इव्हेंट करत असताना मोठा कोणता स्ट्रेस असतो तुमच्यावर? एखादा मोठा इव्हेंट करताना ट्रेस म्हणजे तो कार्यक्रम सक्सेसफुल होऊन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन होऊन ते घरी व्यवस्थित जाणं. बरोबर. आणि जोपर्यंत तो कार्यक्रम सक्सेसफुल होत नाही किंवा जोपर्यंत तो कार्यक्रम कंप्लीट होत नाही, तोपर्यंत हा कंप्लीट ट्रेसच राहतो. बरोबर. कारण कस्टमर सॅटिस्फॅक्शन ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं. मी प्रत्येक वेळी म्हणतो की कस्टमर सॅटिस्फॅक्शन ते बरोबर. त्यासाठीच आहे, की जोपर्यंत कस्टमर सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत आपण खुश होऊ शकत नाही. एखादी जर चूक झाली तर त्या इव्हेंटवर पूर्ण हो, हो. परिणाम 100% होतो. 100%. इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणते गुण महत्वाचे आहेत? एखादा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यासाठी क्वालिटी, सर्व्हिस आणि कमिटमेंट ही फार बरोबर. महत्त्वाची आहे. तिन्ही गोष्टी. हां, तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तरच तुमचा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ शकतो. असा कुठला इव्हेंट चालू आहे आणि नैसर्गिक आपत्ती, पाऊस आलाय किंवा बाकीचे काही हं, प्रॉब्लेम्स आलेत आणि तो हं. त्या जागेवरून लोकेशनहून दुसऱ्या जागेला आपल्याला शिफ्ट करायचं आहे. 100% असं झालेलं आहे. अगदी माझ्या बाबतीत 2 वेळा असं झालेलं आहे 20 वर्षाच्या करिअरमध्ये, बरोबर. की कार्यक्रम चालू झाला आणि कुठेही काही पावसाचा लवलेश नव्हता. बरोबर. परंतु तो पाऊस एवढा मोठ्या प्रचंड प्रमाणावर झाला, की आम्हाला पूर्ण कार्यक्रम, पूर्ण हे सेटअप अगदी अगदी कमीत कमी वेळात म्हणजे अगदी अर्धा तासात आम्हाला तो शिफ्ट करावा लागला आणि आम्ही तो कार्यक्रम पुढे सक्सेसफुल केला. असं कधी झालंय का बाबा, इव्हेंट 500 माणसांचा सांगितलं आणि 11 ओव्हरला माणसं 1000भर आली? अरे, भरपूर वेळा झालंय. लोकं सांगतात पहिल्यांदा म्हणजे 500च लोकं होतील आमची. असे बऱ्याच वेळा झाले, की हजार-हजार लोकं झालेत. बरं. मग आम्हाला त्यावेळी मॅनेज करावं लागतं. म्हणजे फूड मॅनेजमेंटसाठी हा फार मोठा विषय आहे. बरं. कारण 500 लोकांचं आपण जेवण करतो आणि 1000 लोकं आली, तर अशा वेळी काय करतात? तर माझं एक त्याच्यामध्ये प्लॅनिंग असं असतं, की साधारण हॉलमध्ये लोकं आल्यानंतर आपल्याला अंदाज येतो, किती सर्व चेअर्स येतात. लावलेत, किती साधारण चेहरे आहेत, बरं. किती व्यक्ती आहेत, ह्याचा अंदाज घेऊन आपण पुढचं प्लॅनिंग करतो. आणि आजपर्यंत म्हणजे 20 वर्षाच्या करिअरमध्ये मी फूडच्या बाबतीत सांगू शकतो, की सुरुवातीला जे पहिल्या पंक्तीला जे माझं फूड होतं, ते शेवटच्या पंक्तीपर्यंत तसंच फूड राहिलं. कुठेही क्वालिटी ह्याच्यामध्ये कुठेही आपण फरक नाही केला. वाढवा-वाढी काय केली नाही. कोल्हापुरी भाषेत वाढवा-वाढी काय केली नाही. म्हणजे ते आपण बघितल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं, की हे तुमचं गुडविल आहे, की हां, बाबा गुडविल आहे. 100% क्वालिटी गुडविल. शेवटपर्यंत मेंटेन क्वालिटी मेंटेन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या लक्षात राहतं कार्यक्रमामध्ये जेवण. बरोबर. जेवण जर तुमचं चांगलं असेल, तर Event तुमचा चांगला. कार्यक्रम 100% सक्सेसफुल होतो.
त्यात काही वादच आणि नाही. माउथ पब्लिसिटी तेवढी चांगली होते, Exactly. वाईट पण तेवढी होते. एक्झॅक्टली. जेवण चांगलं नसेल. जेवण चांगलं नसलं तर तुमचं सगळ्यात म्हणजे त्याचं वाईट दुर्गुण असा आहे की निगेटिव्ह हे हो, लगेच 100% जातात त्याचे मार्केटमध्ये. चांगल्या इव्हेंटसाठी फूड महत्वाचे की डेकोर महत्वाचं? नाही, 100% दोन्हीही महत्त्वाचं. दोन्हीला पण तेवढेच हे द्यावं लागेल, कारण तुमचं जे डेकोरेशन असतं हे नजरेत राहतं माणसाच्या. Ambience आणि महत्वाचा असतो. हां, ॲम्बियन्स महत्त्वाचा असतो त्या याचा. आणि तुमचं फूड जे आहे, ते फूड हे कायम लक्षात राहतं लोकांच्या. ते जिभेवर रेंगाळत राहतं. बरोबर. लोकांच्या लक्षात ते जास्त राहतं. म्हणजे आणि कोल्हापुरामध्ये जर हां. इव्हेंट करत असताना हां. खवय्ये लोक हां, बरोबर. आहेत. खवय्ये लोकं जास्त असल्यामुळं आपल्याकडे जरा जेवणाला जास्त महत्त्व आहे. बरोबर. डेकोरेशनचं थोडंसं कमी असलं तर आपण एक वेळ जेवणाला. हे करू, परंतु जेवणाला जास्त महत्त्व चांगलं आणि लोकांच्या लक्षात राहतं हे जेवणच. आम्ही म्हणजे माझ्या क्लायंटना तर मी असं गॅरंटी देतो, म्हणजे असं या इंडस्ट्रीमध्ये कोण गॅरंटी देत नाही, कारण मी गॅरंटी देतो, की तुमच्या मिनिमम तुमच्या येणाऱ्या प्रत्येक म्हणजे जे कोण ग्राहक आहेत आमचे, त्या ग्राहकांचे जे काही रिलेटिव्हज आहेत किंवा पाहुणे-पै आहेत, त्यांच्या लक्षात राहणार 1 वर्षाची गॅरंटी देतो. आणि हे म्हणजे सत्य आहे. आणि प्लस आम्ही असं पण म्हणतो, की एकानं जरी तुम्हाला जेवण नाही आवडलं म्हटलं, तर पैसे आम्हाला द्यायचे नाहीत. टोटल कार्यक्रम फ्री. चांगले आहे. असं आम्ही सांगतो लोकांना. ग्राहक इव्हेंट पार्टनर निवडताना कोणत्या चुकी करतात? काय आहे आजकाल ह्याचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे. बरोबर. त्यामुळं मोबाईलवरती भरपूर रील्स येतात. ते रील्स बघून म्हणा किंवा जो कोणी ॲडव्हर्टाइज करतो त्याचे रेट बघून, बरोबर. प्राइसिंग बरोबर. प्राइसिंग बघून हे कस्टमर ठरवतं. खरं कार्यक्रम झाल्यावर कस्टमरच्या लक्षात येतं, बरोबर. की आपली चूक झालेली आहे. हं. तोपर्यंत हे लक्षात येत नाही. कारण काय करतं ग्राहक त्याचं पूर्ण अभ्यास करत नाही. त्याला किती वर्षाचा अनुभव आहे, तो कसं काम करतो. इव्हन फूडच्या बाबतीत जर म्हटलं तर फूड टेस्ट करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आमच्या क्लायंटना प्रत्येक क्लायंटना फूड टेस्टिंगला बोलवतो. बरोबर. आमच्या इव्हेंटच्या ठिकाणी बोलवतो. ट्रस्ट त्यांना निर्माण हां, होतो. कस्टमरना आणि त्यांना आपण टेस्ट देतो आणि त्याच्यानंतर एकदा आमची टेस्ट घेतली की ते कस्टमर कुठंच जात नाही. बरोबर. म्हणजे ते 100% आमच्यावरती विश्वास ठेवून कार्यक्रम करते. असे माझे काही क्लायंट्स आहेत की 3-3, 4-4 वेळा पण येऊन टेस्टिंग करून गेलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे ट्रस्ट फूडची महत्वाचं टेस्ट आहे, कारण बघण्यासाठी. इव्हेंट सक्सेसफुल करणं तेवढंच सक्सेसफुल महत्वाचं. करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आहे क्लायंटनी कुठलाही कार्यक्रम एखाद्या ह्याला कसं झालेलं आहे, की बरेच इंडस्ट्रीमध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये बरेचसे असे लोकं झालेत, पैसा मिळतो म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. बरोबर. म्हणजे लाईटवाला वाटतो, इव्हेंट करतो. फ्लॉवरवाला उठतो, इव्हेंट करतो. त्याच्यानंतर मंडपवाला उठतो, इव्हेंट करतो. खरं तसं नाही आहे. बेसिक काही ज्या गोष्टी आहेत त्या फार गरजेच्या आहेत, माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं ब्युटिफिकेशन माहीत असणं गरजेचं आहे. डेकोरेशनमध्ये, फूडमध्ये तुमचं क्वालिटी आणि क्वांटिटी आणि सर्व्हिस हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि तुमचं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नुकसान होऊ नये ग्राहकांना, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. त्याला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आपण कोणाला काम देतोय, त्याला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुमचा जर सक्सेसफुल कार्यक्रम व्हायचा असेल, तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. फूड टेस्ट करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी हा इव्हेंट असेल, पण त्यांच्यासाठी अविस्मरणीय तो क्षण हा असतो. क्षण असतो ना, कारण ह्या गोष्टी परत-परत होत नाहीत ना. नाही. आयुष्यात एकदाच होणार. बरोबर. हे आमच्यासाठी रोज आहे. बरोबर. खरं त्यांना ते आयुष्यात एकदाच होणार. हो. तर मग त्यामुळे त्यांनी ते रिस्क घेऊ नये. रिस्क घेऊ नये. बरोबर. त्या गोष्टीची रिस्क घेऊ नये. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा आणि मगच एखाद्या वेंडरला आपण काम द्यावं. सर, यशस्वी इव्हेंटची खरी व्याख्या काय आहे? कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, बरोबर. कारण तेच महत्त्वाचं आहे. तुमचा पुढचा बिझनेस ग्रोथ पण त्याच्यावरतीच ठरलेला असतो. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन त्याच्या चेहऱ्यावरतीचा जे आनंद आहे, तुमचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला, तुमचं जेवण चांगलं झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे आणि त्या आनंदात तो तुम्हाला ज्यावेळी येऊन मिठी मारतो, की बाबा हां, सुशांत तू कार्यक्रम खूप सक्सेसफुल चांगला केलास. आमच्या सगळ्या पाहुण्यांनी हे केलं. कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा मला माझे बरेच क्लायंटनी मला सांगितलेलं आहे, की मला बरेच लोकांचे फोन आले, नाही, मला मेसेजेस आले आणि तुमचा खूप सुंदर झाला कार्यक्रम, जेवण खूप आवडलं. हे झाल्यानंतर मग तो सॅटिस्फॅक्शन आलं ना त्याच्यामध्ये.
आता हे इव्हेंट करताय फक्त कोल्हापूर लिमिटेड असते की ऑल ओव्हर महाराष्ट्र पण असते? नाही नाही नाही, मी ऑल ओव्हर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक करतो. आणि बऱ्याच ठिकाणी आपण केलेलं आहे. पुण्यात केलेलं आहे, लोणावळ्याला केलेलं आहे, ती पूर्ण टीम मुंबईत घेऊन केलेलं आहे, तिकडे गोव्यात केलेलं आहे. अगदी सुतळीपासून ते ह्याच्यापर्यंत आपण कोल्हापुरातनं नेऊन काम केलेलं आहे. जातात. तुम्ही सगळं पूर्ण हो हो, setup पूर्ण घेऊनच टीम, जायचं. पूर्ण सेटअप तो घेऊनच जावा लागतो आणि मगच ते प्रॉपर होऊ शकतं. नाही बाबा, तिथं 11 फोरला मिळणं हो मुश्किल हो असतं. हो, 11th आवरला मिळणं मुश्किल असतं. आता तुमचा कुठला अपकमिंग कुठला प्रोजेक्ट चालू आहे का? हो आहे. लवकरच आपण एक म्हणजे या येणाऱ्या सीझनमध्ये एक मोठा प्रोजेक्ट चालू करतोय. आत्तापर्यंत कसं होतं, डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की कोल्हापूर सोडून आपल्याला कमीत कमी 40-50 किलोमीटर गेल्यानंतरच इव्हेंट करावा लागायचा. तर आता कोल्हापूरच्या अगदी जवळ आपण एक डेस्टिनेशन वेडिंग सुरू करतोय. जे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी ह्या एरियामध्ये असा व्हेन्यू कुठंच नाही आहे. बरं. अतिशय सुंदर व्हेन्यू आहे. अगदी म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर वॉव वाटेल आणि मला खात्री आहे की एकदा तिथं ग्राहक आले तर ते कुठेही जाणार नाहीत. माझ्या इथंच कार्यक्रम बुक किती करून स्क्वेअर फायनल फूट करून मध्ये असा इव्हेंट असेल? टोटल तो 4 एकर मधला प्रोजेक्ट आहे. मोठा आहे की? टोटल 4 एकर मधला प्रोजेक्ट आहे आणि बघू आता सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद आहेत, ग्राहकांचे आशीर्वाद आहेत, ग्राहकांचा विश्वास आहे. 100% सर नक्कीच सक्सेसफुल याच्यात होईल. तुम्ही एकदम मोठी झेप घ्याल. हो. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इंडिया 24 लाईव्ह, आवाज सर्वसामान्यांचा.